एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीची NMMS मॅथ सराव चाचणी क्रमांक 1. विषय असणार आहे गणित. गुण असणार आहे 100. प्रश्नसंख्या असणार आहे 50. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 तास असे तुम्हाला, आणि ही जी परीक्षा आहे तर ती पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे. तुम्हाला सरावासाठी आहे सन 2023-24ची. सो बघा, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी काही अंक दिले. 9507 432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत या किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. तर तुम्हाला ते किमती काढायच्या आहे. उत्तर दिलेलं आहे. या प्रकारे पुढे प्रश्न दिलेले आहे. बघा पुढचा, पुढीलपैकी कोणत्या संख्येतील 7 व 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे. उत्तर दिलेले 7854, 7845. प्रश्न क्रमांक 3, 35067 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे. तर उत्तर आहे 76530. प्रश्न क्रमांक 14 आहे 7, 3, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक लिहा. 396. प्रश्न क्रमांक 5, 86,346 या संख्येतील 6 या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती आहे. 5,994. या प्रकारे बघा, हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न व्यवस्थित वाचून उत्तर समजून घेऊ शकता. तुमचा अधिक वेळ जाऊ नये म्हणून मी पटापट उत्तर घेतले आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती आहे. -27/5. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी 2.8284 2712 47 ही संख्या डॅश आहे. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. आवर्ती अपूर्णांक, अपरिमेय संख्या, पूर्णांक संख्या, वास्तव संख्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे 3x + y ही 2 अंकी संख्या 96 आहे. तर जर एकक स्थानी y असेल तर x ची किंमत किती. उत्तर असेल 30. प्रश्न क्रमांक 9. बघा, आता प्रश्न तुम्ही वाचा आणि उत्तर व्यवस्थित सोडवा. प्रश्न क्रमांक 10 देखील ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला डॅश म्हणतात. 2 अचूक पर्याय निवडायचे. अपरिमेय आणि वास्तव संख्या म्हणतात. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आहे 5 7 - 3 × 4 बरोबर किती. उत्तर 1 - 25. प्रश्न क्रमांक 12 -1/2 -1/7 -1/3 -1/5 यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. 1/2. प्रश्न 13 पुढील परिमेय संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल. प्रश्न व्यवस्थित बघून घ्या. 9/10 10/11 12/13 15/16 13/14. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 आहे कंसामध्ये 1/2 + 3/4 + 4/5 वजा कंस पूर्ण वजा 41/20 बरोबर किती. 0. प्रश्न 15 आहे 3/6 वजा 4/9 12/5 वजा 14/7 या परिमेय संख्येपैकी कोणती संख्या पूर्णांक आहे. 3/6. प्रश्न क्रमांक 16 x ही विषम संख्या आहे तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल. ऑप्शन दिलेले. उत्तर येईल तुमचा 2x + 4. प्रश्न क्रमांक 17 1 ते 100 संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या डॅश जोड्या आहेत.
प्रश्न क्रमांक 18. उत्तर तुम्ही कमेंट करू शकता. प्रश्न क्रमांक 18. तुमची ही एक सराव आहे की तुमचा किती अभ्यास झालेला आहे. जर तुमचा अभ्यास हा परफेक्ट झाला असेल तर तुम्हाला पटापट उत्तर हे सांगता येणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. 21 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 200 पेक्षा कितीने जास्त आहे. पर्याय दिलेले 251, 151, 50, 51. प्रश्न 19. 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल केल्यास मूळ संख्याच आपल्याला मिळते. ऑप्शन दिलेले आहे 10, 11, 8, 9. प्रश्न क्रमांक 20 आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या संख्येने 1 ते 10 यामध्ये मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 21. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज y असेल तर त्यातील सर्वात मोठ्या विषम संख्येची पुढील समसंख्या किती. पर्याय दिलेले आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 22. p ही एक समसंख्या आहे तर त्यापुढे 39वी समसंख्या कोणती. प्रश्न क्रमांक 23 आहे. 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर त्यापैकी मधली संख्या कोणती असेल. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या संख्यांच्या जोड्या या जोडमूळ संख्यांच्या नाहीत. 2 पर्याय निवडायचे आहेत. काही ठिकाणी प्रश्नांना तुम्हाला 2 पर्याय निवडायचे असतात. प्रश्न क्रमांक 25. लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती आहे. 16, 25, 36 आणि 9. विद्यार्थी मित्रांनो नक्की सराव करा. हे अतिशय महत्त्वाचे प्रश्नपत्रिका आहे. सराव चाचणी आहे तुमची आणि मागील वर्षीचीच आहे. सो अनेक प्रश्न हे रिपीट येण्याचे चान्सेस असतात. चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न क्रमांक 26 आहे. 37,560 या संख्येस पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. पर्याय दिलेले आहे 2, 3, 3, 5, फक्त 5, फक्त 7. प्रश्न क्रमांक 27. कंसामध्ये -7/9 घातांक -5 या संख्येची पुढील पर्यायापैकी कोणती संख्या गुणाकार व्यस्त नाही. प्रश्न क्रमांक 28. -7/5 च्या गुणाकार व्यस्तात x मिळवले असता बेरीज 0 येते तर x ची किंमत किती असेल. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी कोणत्या 2 सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. प्रश्न क्रमांक 30. 7/4 चा बेरीज व्यस्त व 4/7 चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज किती. प्रश्न क्रमांक 31. 12/18, 8/12, 10/15, 16/24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे. ऑप्शन दिलेले आहे -3/2, 2/3, 14/21, 3/2. प्रश्न क्रमांक 32 आहे. 1 अधिक 1k ची गुणाकार व्यस्त संख्या -9 जर k बरोबर -5 तर x बरोबर किती. 18, 14, 4, -4. प्रश्न क्रमांक 33. एका संख्या रेषेवरील a या बिंदूचा निर्देशक 5 आहे. AB हे अंतर 2 आहे तर b चा निर्देशक किती. 2 पर्याय निवडायचे आहे. प्रश्न क्रमांक 34. -32/11 ही संख्या रेषेवर दर्शवण्यासाठी कोणत्या एकक अंतराचे समान भाग करावे लागतील. यानंतर प्रश्न क्रमांक 35 आहे. जर a बरोबर 2 धन संख्यांचा गुणाकार, b बरोबर 2 ऋण संख्यांचा गुणाकार, c बरोबर 1 धन व 1 ऋण संख्यांचा गुणाकार असल्यास ab वजा c बरोबर किती. प्रश्न क्रमांक 36 आहे. या ठिकाणी 4, 2, 5 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापर होऊन तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37 आहे. पुढीलपैकी असत्य विधान कोणते. सर्व परिमेय संख्या वास्तव असतात. सर्व अपरिमेय संख्या वास्तव असतात.
सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. अपरिमेय संख्यांपासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो. प्रश्न क्रमांक 38 आहे. पुढीलपैकी खंडित संख्या कोणती? ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 39 38,000 3,80,068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? प्रश्न क्रमांक 40 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? मग या प्रश्नपत्रिकेवरून तुम्हाला एक अंदाज येणार आहे की कशा प्रकारचे प्रश्न उत्तरे हे तुम्हाला येऊ शकतात. आणि या प्रकारचे जर प्रश्न तुम्ही सोडवले तर नक्कीच तुमचा सराव हा होणार आहे. कारण की मॅथ हा असा विषय आहे की सराव केला तरच आपल्याला उपयोग होतो. अदरवाईज मग आपल्याला सराव नसेल तर गणिताचे प्रश्नोत्तर पाठ करून जाऊन उपयोग नसतो. आणि त्यातल्या त्यात आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न घेत आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा कसा येईल, प्रत्येक प्रश्नाची तुमचा सराव होऊन जाणार आहे. त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. प्रत्येक प्रश्न तुम्ही हा सॉल्व करा. ऑप्शन दिलेले आहे. ऑप्शनमधलं तुमचं कोणता आन्सर येत आहे. आता तुम्हाला वेळ आहे, परंतु परीक्षेला तुम्हाला फार कमी वेळ असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला परीक्षेमध्ये कमी वेळ लागेल. मग प्रश्न क्रमांक 41 जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? यानंतर प्रश्न क्रमांक 42 715 1120 205 1225 या परिमेय संख्येतील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक हा किती असणार आहे? खाली या ठिकाणी एक पदावली दिली आहे, तिचा आन्सर काढायचा आहे. भागाकार दिलेला आहे. यानंतर पुढचा देखील गुणाकार दिलेला आहे. हवं तर तुम्ही या दोन्ही प्रश्नांचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि सॉल्व करू शकता. पुढचा प्रश्न आहे 5 क्रमागत संख्यांची बेरीज 607 तर त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती होईल? प्रश्न क्रमांक 46 सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्या यांचा गुणाकार किती? प्रश्न क्रमांक 47 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती असेल? प्रश्न क्रमांक 48 555 नंतर येणाऱ्या 11व्या समसंख्येचे वर्गमूळ हे किती असणार आहे? प्रश्न क्रमांक 49 x ही 17 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर 17 ने निशेष भाग जाणारी x च्या दुसरी समसंख्या कोणती असेल? प्रश्न क्रमांक 50 शेवटचा आहे बघा. आपण टोटल 50 प्रश्न बघितले आहेत. संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -4/9 आहे व P व Q बिंदूमध्ये अंतर 4 असेल तर Q बिंदूचा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. -4, 4/9, 3, 4/9, 3.5/9 आणि -1/9. सो या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण गणित या विषयाचे टोटल 50 प्रश्न बघितले आहे. हवं तर तुम्ही हे प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. 1 तास लावा टायमिंगनुसार आणि उत्तर काढा, म्हणजे जेणेकरून तुमचा परफेक्ट हा सराव होईल आणि परीक्षेला तुम्हाला वेळही कमी पडणार नाही. सो इट्स ओनली प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर. सो सराव करा आणि छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक तुम्हाला पेपरला. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ.